हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर सकाळचे 7 वाजलेले आहे, तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज आहे रविवार, तर रविवारचं तुम्हाला रुटीन शेअर करणार आहे मी, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर आता इकडे बघा तेल टाकलेले आहेत आणि तेलात ना मी मोहरी टाकली, जिरं टाकले, कढीपत्ता टाकला आणि मिरच्या आणि कांदा टाकलेला आहे. ते चांगलं ब्राऊन करून घेतलेला आहे कांदा मी. तर इकडे म्हणजे चाललेले आहेत पोह्यांची रेसिपी बनवायची, तर पोहे बनवायचे चाललेले आहेत. तर हे बघा इकडे असे छान असे मस्त असे पोहे भिजवून घेतलेले आहेत मी. तर असे मोकळे तर ना पाणी टाकायचं, 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि सगळं पाणी निथळून ठेवायचं, म्हणजे पोहे ना असे आपले एकसारखे आपले असे ना सरसरीत होतात आपले छान असे. तर चला, तर मग आता इकडे ना चांगला आपला कांदा चांगला भाजलेला आहे. तर आता इकडे ना पोहे टाकून घेते मी. तर बघा एकदम असे सुळसुळीत पोहे झालेले आहेत, खूप छान झालेले आहेत. तर चला आता हे पोहे असं व्यवस्थित परतून घेते. आणि कांदा आहे ना, तर कांद्यात थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आधी, म्हणजे ना कांदा आपला पटकन परतला जातो. तर आता ना मग अशी मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. तर आता थोडंसं मी आणखीन मीठ त्यात ॲड केलेलं आहे. तर चला आता मस्त असे बघा किती छान झालेले आहेत पोहे, असे मस्त असे सुळसुळीत झालेले आहेत. चला तर मग तर इकडे ना पोहे वगैरे झाले, तर सर्वांना इकडे आता नाश्ता वगैरे देऊन घेते आणि तिकडे चहा पण करायला ठेवलेला आहे. तर चला म्हटलं तुमच्याशी शेअर करूयात. तर चला इकडे बघा आता मस्तपैकी आलं टाकून चहा केलेला आहे, कारण थोडासा बाहेर पाऊस पडतोय ना, त्याच्यामुळे मस्त असा गरम गरम आल्याचा चहा खूप छान लागतो प्यायला. तर इकडे असं मस्त असा चहा करून झालेला आहे माझा. तर या सर्वांनी चहा घ्यायला. तर चला सकाळचे बघा ताईनं आता 8:30 वाजलेले आहेत, सॉरी 8:15 वाजलेले आहेत. तर इकडे नाश्ता वगैरे सर्वांचा झालेला आहे. तर मला अजून कपडे वगैरे धुवायचे आहेत, त्यानंतर लोड झाडं वगैरे करायचे आहे, त्यानंतर मग स्वयंपाक पण करायचा आहे. तर शिवचं इकडं काय चाललेलं आहे, टी व्ही बघायचं चाललेलं आहे. तर चला आता इकडे बघा आता स्वयंपाकाला सुरुवात, माझे कपडे वगैरे धुवून झाली. तर आता इकडे कालवण भाजी टाकायला घेतलेली आहे. तर इकडे बघा जिरे मोहरी टाकले, कढीपत्ता टाकला आणि कांदा टाकलेला आहे. तर आता हा ना चांगला कांदा आपल्याला ब्राऊन करून घ्यायचा आहे. तोपर्यंत ना इकडे वाटण बघा मी करून घेतलेलं आहे. कढीपत्ता, लसूण, खोबरं आणि आलं, त्याचं बारीक वाटण करून घेतलेलं आहे मी. तर मी कढीपत्ता कधी असा असे पानं पण टाकते आणि नाहीतर मग असं मी पेस्टमध्ये पण बारीक करते, कारण आमच्या घरात अख्खा कढीपत्ता आवडत नाही, त्याच्यामुळे मी असा बारीक करते. तर चला असं. तर इकडे बघा आता ह्याच्यात मी थोडंसं लाल घरगुती काळा मसाला टाकलेला आहे आपल्या चवीनुसार. तर ते चांगलं ना आपल्याला 1 मिनटं परतून घ्यायचं आहे तेलात, आणि त्यानंतर मग त्यात थोडंसं ना पाणी टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे ग्रेव्ही टाईप करायचं आहे आपल्याला. तर आता ह्याच्यात ना थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी. तर आता हे ना ग्रेव्ही करून मी ठेवून देणार आहे साईडला, म्हणजे 2-3 मिनटं त्याला तेल सुटेपर्यंत हा चांगला मसाला भाजून घेणार आहे. तोपर्यंत इकडे मी वांगी चिरून घेणार आहे. तर ताईंना बघा मी 2च वांगी घेतलेली आहेत. तर आमच्या दोघांसाठीच भाजी करायची होती आणि बाकीचे मी बेसन पोळ्या करणार आहेत. तर त्या पण पुढे मी दाखवलेल्या आहेत. तर आता इकडे बघा आता मी वांगे वगैरे सगळे कट करून घेतली आणि छान अशी मिठाच्या पाण्यातून धुवून काढली, हळद मिठाच्या पाण्यातून धुवून काढली ना ताईंना, तर खूप छान वांगी शिजतात, एकसारखे अशी वांगी शिजली जातात. तर हे बघा इकडे ग्रेव्ही मस्त झालेली आहे. तर ह्या फोड्या आहेत ना, त्यात आपल्याला 1 मिनिट अशा परतून घ्यायच्या आहेत छान अशा. तर चला आता ह्याच्यात मी जेवढं पाणी हवं आहे ना तेवढं टाकणार आहे, त्यापेक्षा थोडं जास्त अर्धा ग्लास टाकणार आहे, म्हणजे आटून ते व्यवस्थित आपले बरोबर होतं. आपल्याला जेवढं हवं आहे ना तेवढं कालवण आपल्याला होऊन जातं. तर चला आता इकडे कालवण वगैरे इकडे करायला ठेवलं आणि तिकडे ना लागलीच त्या तव्यात ना तिकडे त्या साईडला मी भाकरी बनवून घेतल्या, कारण आज सकाळी पोहे झालेत ना, त्याच्यामुळे आज काही चपात्या नाहीत बनवल्या, त्याच्यामुळे आज सर्वांना भाकरीच करणार आहे मी. तर चला आता ह्याच्यात बघा पाणी वगैरे ॲड केलं आणि आता यात थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला कालवण पूर्ण आपलं शिजत येतं ना, त्यावेळेस मग लास्टमध्ये आपल्याला कूट टाकायचं आहे त्याच्यात. तर हे बघा इकडे बघा भाकरी मी करायला घेतलेल्या आहेत. तर भाकरीचं पीठ आहे ना थोडंसं जाडसर आलेलं आहे ना, तर ह्याच्यात मी ना हे घातलेलं आहे, उतवणी घातलेलं आहे, म्हणजे गरम पाणी घातलेलं आहे ना. तर ताईनं ना खूप छान होतात भाकरी, अशा मऊ अशा टंब फुगतात, खूप म्हणजे खूपच छान होतात. तर नक्की तुम्ही ट्रिक वापरून बघा. तर चला, तर आता इकडे बघा आता इकडे माझं कालवण पण होत आलेलं आहे आणि तिकडे भाकरी बघा कशी टंब फुगलेली आहे. तर चला असं. तर आता इकडे भाकरी वगैरे करून घेते आणि त्यानंतर मग बेसन पोळ्या पण मी करणार आहे.
तर त्या जास्त नाही 3च करणार आहे तिघांपुरत्या. तर चला आता त्याचं पीठ पण इकडं कालवून घेते लागलीच. आणि त्यानंतर मग किचन कट्टा आवरायचा आहे. मला थोडंसं बाहेर पण जायचं होतं. तर चला आता हे बघा भाकरी वगैरे माझ्या करून झाल्या नाहीत. थोडंसं कोथिंबीर टाकून घेतली मी कालवणात आणि बाकीची कोथिंबीर मी ती बेसन पिठात टाकून घेतलेली आहे. तर त्याचं वाटण बघा मी काय केलेलं आहे, तर आलं, मिरच्या, जिरे त्याचं वाटण केलेलं आहे. आणि इकडे बेसन पीठ, ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी थोडं आणि त्यात हळद टाकलेली आहे आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर धनिया पावडरमध्ये संपलेली होती. तर बघू आता मी उद्या करणार आहे, तुमच्याशी नक्की शेअर करेन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर चला आता इकडे बघा बेसन पीठनं आपल्याला असं पातळसर करायचं आहे, कारण जेवढं आपण पातळ करू ना ते 2-3 मिनिटांनी लगेच घट्ट होतं. त्याच्यामुळे असं आपल्याला पातळसर करून घ्यायचं आहे. तरी पण मी आत्ता पातळ केलं नाही एवढं, तरी पण ताईंनं मला त्यात थोडंसं परत पाणी लागलेलंच आहे. तर चला तर बघा आता इतकं मी पीठ पातळ केलेलं आहे ना, तर खूप म्हणजे खूपच छान झालेल्या होत्या बेसनपोळ्या. तर आता बघा याच्यात मी कूट ॲड केलेलं आहे कालवणात. तर आता इकडे माझं कालवण झालेलंच आहे. तर अजून एखादा दुसरा मिनिट मी ठेवणार आहे, कारण मी त्यात कूट टाकलेलं आहे ना त्यामुळे. तर आता इकडे बघा इतकं पातळसर पीठ केलेलं आहे ना, तर आधी ना तवा चांगला तापून घ्यायचा आहे आपल्याला आणि ना तेल पण आपल्याला टाकून ना त्यानंतर तेलाचा तवा पण आपल्याला चांगला तापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग ते पीठ आपल्याला सोडायचं आहे. तर खूप छान अशा पातळसर खूप छान होतात अशा बेसनपोळ्या, अजिबात तुटत वगैरे नाही आहेत. आणि त्याच्या नाककडून असं तेल सोडायचं आहे आणि वरून पण थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला बेसनपोळी उलटून घ्यायची आहे. तर ताईनं तुम्हाला खरं सांगते इतकी छान वांग्याची भाजी आणि बेसनपोळ्या झालेल्या ना खूप म्हणजे खूपच टेस्टी झालेल्या होत्या. तर नक्की तुम्ही ट्राय करा. काही नाही सगळं सेमच घ्यायचं आहे. ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ म्हणजे सेम प्रमाणातच घ्यायचं आहे. आणि त्यात मिरची, जिरं, लसूण ह्याची पेस्ट करून टाकायची आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर. तर हे बघा इतक्या अशा ना मस्त अशा ना माझ्या बेसनपोळ्या झालेल्या होत्या. चला ताईनं इकडे बघा आता माझे बेसनपोळ्या करून झालेल्या आहे. तर आता इकडे मी दूध उकळून घेतलेलं आहे आणि त्यात ना मी विनेगर टाकणार आहे. तर इकडं माझे पनीर करणार आहे मी. तर नाही तर दूध ना चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. एखादा मिनिट चांगलं उकळी फुटून द्यायची आहे आणि त्यानंतर त्यात थोडंसं आपल्याला ना 4 चमचे त्यात विनेगर टाकणार आहे. तर ते ना अर्धा लिटर दूध आहे. तर त्यात ना बघा मी 4 चमचे विनेगर घेतलेलं आहे. तर आता आहे ना हे उकळलेल्या दुधाचं आपल्याला टाकायचे आहे आणि ते लगेच असं चमच्याने ढवळायचं आहे. लगेच आपलं दूध फाटलं जातं आणि त्यानंतर बघा लगेच मी गॅस बंद केलेला आहे. झालं आपलं पनीर ना लगेच हे होतं आणि लगेच आपल्याला चाळणीत काढून घ्यायचं आहे. तर ताईनं तुम्ही इथं चाळण्याऐवजी ना कॉटनचा सुती कपडा वापरला ना तरी पण चालेल, पण इकडे मी ना नेहमी चाळणीत करते. तर ह्याच्यावर थोडंसं आपल्याला ना थंड पाणी टाकायचं आहे, म्हणजे ना जो विनेगरचा वास असतो ना तो सगळं निघून जातो. तर आता इकडे एकजीव त्याचा असा चांगला ना मी करून घेते चमच्याने, चांगला असा एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग त्याच्यात असं वजन ठेवायचं आहे आपल्याला. तर हे बघा खूप छान असं पनीर होतं घरच्या घरी आपलं. आता ह्याच्यावर ना मी एक छोटीशी प्लेट ठेवणार आहे आणि त्याच्यावर एक तांबे भरून ठेवणार आहे मी. तुम्ही काय पण खलबत्ता वगैरे छोटा असेल तर तुम्ही ठेवू शकता. असं जड वजन त्याच्यावर ठेवायचं आहे आपल्याला. यातले अर्धा 1 तास त्याच्यावर ठेवायचं आहे. आपल्याला ते पनीरचे पीस मी होऊन जातात. तर इकडे बघा अशी मस्त अशी वांग्याची भाजी केलेली आहे मी. तर कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला कशी वाटली भाजी. आणि इकडे बेसनपोळ्या पण माझ्या करून झालेल्या आहेत. तर 3 बेसनपोळ्या मी म्हटलेल्या ना, तर बरोबर 3 पोळ्या झालेल्या आहेत बघा बेसनपोळ्या. आणि इकडे भाकरी पण माझ्या करून झालेल्या आहेत. चला तर मग आता बाकीचं सगळं आवरून घेते
आणि इकडे बघा आता पनीर करायला ठेवून दिलेलं आहे आणि इकडे सगळा स्वयंपाक पण माझा झालेला आहे. आता किचनची क्लिनिंग करून घेते. 6:15 आणि आत्ताच मी बाजार करून आले. तर आमच्याकडे आज बाजार असतो, आठवडे बाजार रविवारचा. तर तो पण नक्की तुमच्याशी मी शेअर करेन, कोणकोणत्या भाज्या आणल्या आहेत आणि किती दर आहेत त्याची. आमच्याकडे ना भरपूर खूपच महाग आहेत भाज्या. तर तो व्हिडिओ नक्की तुमच्याशी मी शेअर करीन. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे चहाची. तर आता इकडे चहा ठेवलेला आहे, इकडे कुकर घेतलेला आहे, त्याच्यात अंडे आणि भात लावणार आहे मी आता. तर या सर्वांनी चहा घेतला. तर चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघा. या सर्वांनी चहा घेतला. तर आहे ना, आता इकडे ना मी बघा अंड्याची भुर्जी बनवलेली आहे तर शिवसाठी. तर शिवला ना पातळ अंड्याची भाजी ना अजिबात आवडत नाही, तेव्हा तो नुसता रस्सा खातो. मग त्याच्यामुळे त्याच्यासाठी ना सेपरेट अंड्याची भुर्जी मला करावी लागते. तर इकडे बघा भात पण माझा झालेला आहे आणि इकडे मस्त अशी अंड्याची भाजी उकळत आहे. तर ताईंनो आमच्यात आठवड्यातून 2-3 वेळा अंड्याची भाजी होते, कारण आत्ता सध्या मला नॉनव्हेज म्हणजे मटण नाही खायचं, त्याच्यामुळे 2-3 वेळा आम्ही अंडीच करतो आठवड्यातून. ठीक आहे, चला असो. तर इकडे बघा मस्त अशी तर्रीदार मस्त असं अंड्याचं कालवण केलेलं आहे. आणि इकडे माझं आता बाकीची क्लिनिंग पण झालेली आहे बऱ्यापैकी. तर चला आता तुमच्याशी आता भाज्या शेअर करते. तर आता इकडे बघा कोथिंबीर मी जी आणलेली आहेत ना 2 पेंड्या ताईंनो, त्या 20 रुपयाच्या आहेत आणि काही ठिकाणी 30 रुपयाची जोडी होती. हे मला 20 रुपयाची जोडी भेटलेली आहे. तर कोथिंबीर ना खूप महाग आहे. कोथिंबीर काय म्हणजे सगळ्याच भाज्या खूप महाग आहेत. तर ठीक आहे चला. तर वांगे आहेत ना, तर मी 20 रुपयाचे अर्धा किलो आणलेले आहेत. तर ताईंनो किती जरी भाज्या महाग असल्या ना तरी आपण आणून खातोच आणि शेतकऱ्यांपासूनच नेहमी ना भाज्या घेतल्या पाहिजेत. कारण तर इकडे बघा आता दोडका आहे ना, तर तो पण 20 रुपये पाव घेतलेला आहे मी. कारली पण 20 रुपयाची पावशेर आणलेली आहेत मी. आणि त्यानंतर मग वांगे आहेत ना, ती 20 रुपयाला मला पावशेर भेटली, काही ठिकाणी 30 रुपये पावशेर होते. तर छान होती वांगी. कारण तर इकडे बघा आता काकडे आहे ना, तर ती मी अर्धा किलो आणलेली आहे 20 रुपयाची. 40 रुपये किलो होती काकडी. आणि बटाटे 40 रुपयाचे किलो आणलेले आहेत. आणि मिरच्या आहेत ना ताईंनो 20 रुपये पाव आहेत आमच्याकडे, म्हणजे सॉरी पावशेर आहेत आमच्याकडे. आणि चला तर मग असं आहे आमच्याकडे भाज्यांचं दर आहेत. चला म्हटलं तुमच्याशी शेअर करूयात, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे असा दर आहे. तुमच्याकडे कसं आहे नक्की कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि दुधी भोपळा पण ताईंना 20 रुपयाला मी आणलेला आहे. आणि इकडे थोडीशी कसुरी मेथी आणलेली आहे, कारण अंड्याच्या भाजीला वगैरे, बिर्याणीला, पनीरला वगैरे कसुरी मेथी घातली ना त्याला टेस्ट खूप छान येते. आणि इकडे थोडेसे मटण मसाला मी घेऊन आलेला आहे बिर्याणीसाठी. आणि इकडे थोडंसं सामान पण मी आणलेलं होतं आणि माझं तमालपत्र वगैरे पण राहिलेलं होतं, ते पण मी घेऊन आलेले आहे ताईंनो. तर हे ना 30 रुपयाचं आहे, तर भरपूर आलेलं आहे. तर आता इकडे बघा आता संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि शिवचा अभ्यास वगैरे झालेला आहे, तो आता TV बघत बसलेला आहे. तर आता चला आता हे पण येतील आता जेवायला. तर आता आम्ही जेवण वगैरे करतो. तर चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि इकडे बघा सकाळी शेंगदाणे राहिलेले बारीक करायचे, ते पण पहिले करून घेते आणि मग त्यानंतर मग जेवण वगैरे आवरून घेतो. चला तर मग परत भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.